मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मुन्नारच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। पहिला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये। तर आज चाललोय आम्ही स्कूटी रेंट करून फिरायला। तर चला, हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनलला इथे सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा। ते गोकुलम म्हणून बाईक रेंटर आहेत, त्यातून आम्ही एक घेतलेली आहे स्कूटी, ॲक्टिवा आहे। SRTC बस डेपो आहे त्याच्या बाजूलाच आहे इथे। सो तुम्ही जर येत असाल तर इथे 500 रुपयामध्ये डिपॉझिट करायचे, म्हणजे 500 रुपये पर डे। पेट्रोल त्यामध्ये येत नाही, 1 लिटर ते फक्त देतात। त्यामध्ये लायसन्स पाहिजे आणि एक डॉक्युमेंट तुमचा पाहिजे। पोलिस काही अडवत नाही तिथे, कारण काहींचं काहीतरी त्यांच्याबरोबर असेल सेटिंग, आय डोंट नो काय। जेव्हा तुम्ही बाईक घेता तेव्हा त्याचा व्हिडिओ करा, नाही तर फोटोज काढा, ते स्वतःहून सांगतात तुम्हाला। रेंट करायचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6। हे जे पण बाईक्स आहेत, बुलेट आहे, तुम्हाला जर स्पोर्ट बाईक हवी तर स्पोर्ट बाईक आहे, त्याचे रेट्स अजून जास्त आहे। आम्ही बजेट ट्रिप करतोय, सो आम्हाला स्कूटी परवडते आत्ता। त्याचा व्हिडिओ केलेला आहे, हेल्मेट आम्ही घातलेले आहेत। अँड लेट्स गो गाईज। युअर व्हेज रेस्टॉरंट SRTC बस डेपोच्या इथेच बाजूला, इथेच आम्ही 3 दिवस झाले खातो। आणि चलो आता निघूया। SRTC बस स्टँडला आलेलो आहे परत आमच्या बॅग कलेक्ट करायला, कारण का इथे ठेवून देत नाही दिवसभर। आम्हाला रोड मॅप दिलेला आहे कसं कुठे कुठे जायचं, आणि हे आहेत ते डिरेक्शन्स। हा मी डिरेक्शन बघितला आणि हा पण डिरेक्शन बघितलेला आहे। सो आम्हाला मडुपट्टी डिरेक्शन आणि कोइंबतूर आम्ही चाललो आहे सगळ्यात लेट, लास्ट टॉप स्टेशन व्यू 36 किलोमीटर्स। मग हे मध्ये येणारच हे सगळं, मग येता येताना थांबणार, डायरेक्ट आधी जाऊन इथे थांबणार आहे आम्ही। त्यानंतर कोइंबतूर डिरेक्शनमध्ये अनामुंदी व्ह्यू आणि नायमाकड वॉटरफॉल्स हे आम्हाला बघायचं आहे आत्ता, कारण का हे खूप भारी आहे आणि सुंदर आहे। चलो जाऊया आता। रेंट केलेली आहे, बॅग सगळ्या घेतलेल्या आहेत। आलेलो आहे पेट्रोल भरायला, 2-3 लिटर पेट्रोल भरणार बास होते तेवढं आजच्या दिवसासाठी। सकाळी सकाळी एवढ्या थंडीतून चहा पिण्याची गोष्टच वेगळी आहे। पण आम्ही हे सगळं एक्सप्लोर केलेलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता। अगदी त्या पीकपासून इथपर्यंत आलो, आणि मी रात्री मग ह्या पीकपर्यंत गेलो होतो, त्या मोठ्या पीकपर्यंत, टोकावर एकदम डोंगराच्या। डेस्टिनेशन आहे टॉप स्टेशन। वारा किती चाललाय तुम्ही बघू शकता। टॉप स्टेशन आहे इथून 36 किलोमीटर्स, तामिळनाडू बॉर्डर पर्यंत जातं टॉप स्टेशन आहे ते। आणि तिकडनं येताना मोठे डॅम वगैरे बाकी सगळं आहे ते कव्हर करणार आहे। जाताना काहीच नाही, फक्त एक स्टॉप घेतलेला आहे इथे। हे फक्त बघा ह्याचं दृश्य कसलं भारी दिसतंय। सा रोड आहे बघा मधूनच, आणि दोन्ही बाजूला आता हे टी गार्डन्स आहेत, टी प्लांटेशन। आणि तो समोरचा डोंगर बघा यार, कसला खतरनाक दिसतोय, एक नंबर जबरदस्त। आणि हा बघा रोड, असा रोड आहे, पूर्ण वळण आहेत। चलो जाऊया आता। मडुपट्टी टी फॅक्टरी आहे, बघूया येताना आपल्याला इथे यायचंच आहे बघायला। लेफ्ट साईडला येईल मडुपट्टी डॅम, आपण थांबणार आहे येताना, ते सुद्धा आता बघून घ्या। बोटिंग पण करू शकता। जंगल भाग लागलेला आता बघू शकता, दोन्ही बाजूला मोठी झाडं आता लागलेली आहेत। केवढी उंच आहेत बघा। हा डॅम आहे बघा, कधी सुरू झाला होता तो इथे येऊन संपलाय डॅम, म्हणजे केवढा मोठा आहे बघा तुम्ही। जवळपास आलेलो आहे ते कुंडाला डॅमच्या इथे, आणि या दोन्ही बाजूला जी काय झाडं लागलेत ना मोठी, हा एक नंबर व्ह्यू तुम्ही चेक करा, कसला जबरदस्त आहे व्ह्यू, खतरनाक। तो धबधबा बघा कसला सुंदर दिसतोय तो डोंगरामध्ये, क्या बात आहे यार, क्या बात आहे। खाली रस्ता आता कुंडला डॅमसाठी। आम्ही काही इकडे जाणार नाहीये, कारण का हा एवढा मोस्ट विजिटेड प्लेस नाहीये, पण डॅम सुंदर आहे बघा। आमचा जो प्रवास आहे तो झालेला आहे, पण माझ्या मागे एक व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो 1 मिनिटात। म्हणून आम्ही येऊन थांबलेलो आणि म्हटलं इथून मस्त फोटो देऊ शकतात, सो इथे आता फोटो काढणार आहे आम्ही। कसं वाटतंय बस गाडी चालवायला? एक नंबर, थंडी आहे। आणि हा व्ह्यू बघा तुम्ही एकदा, गाव आहे कोणतं तरी, आय थिंक पेरियर प्रॉपर्टी असं काहीतरी होतं ना तिथे, असंच काहीतरी होतं, काय वाचता येत नाही नीट ते। पण यार गाव बघा, रोड बघा, आणि घरांची स्ट्रक्चर थोडी डिफरंट आहेत, तुम्ही बघू शकता।
यार हा सीनरी बघा यार, काय जबरदस्त आहे हे. बघू शकता ह्याची हाईट बघा तुम्ही किती आहे. 35 to 42 डिग्री इन्क्लिनेशनवर आहे हे सगळे फार्म्स आहेत ते. पेरीपट्टू नाव म्हणून गावाचं नाव आहे. मी इथल्या लोकल्सनं विचारलं. वाव, ट्रूली अमेझिंग. बघा ना कसलं भारी वाटतं इथे चालायला. एक नंबर वाटते चालायला. डोंगरावर चहाचे मळे आहेत आणि इथे बघा लोक आहेत ती फवारणी करतायत चहाच्या झाडावर. ही व्हॅली बघा समोरची, काय भारी आहे. स्टेशनला आपण आलेलो आहेत. अजून वरती जातोय. मेन जो चौक आहे टॉप स्टेशनचा, तिथून आपण पुढे आलोय वरती. अजून ही सगळ्या पार्क करायच्या आणि इकडनं चालत जायचं पुढे. वाव, ह्या व्हॅली खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. आपण आता कर्नाटकवरून केरळवरनं तमिळनाडू बॉर्डर व्ह्यू पॉइंट आहे. हा तमिळनाडू मधला आहे. हा बघा याचा डोळा बघा, पाणी आलं डोळ्यातून. थंडी आहे. कोणताही सिमला नेटवर्क नाहीये, नो सिम. सो जागोजागी इथे बुट्टा दिसणार आहे. हा असा रस्ता आहे. इकडे पण खूप शॉप्स आहेत. आलेलो आहे आपण फायनली. आता कट्टा ठेवलेला आहे इथे. आपण आता बॅग्स ठेवणार आहे. बॅग काय ठेवायला देत नाही. हेल्मेट पण आम्ही आमच्या बरोबर आणलेलं आहे. हे माणसं बघा स्पीकर बिकर घेऊन आलेले आहेत. एन्जॉय करतात हे भाऊ. आहे सगळ्यात हायस्ट पॉइंट व्ह्यूला, टॉप पॉइंट मधल्या टॉप व्ह्यू स्टेशन. काय सुंदर दिसतंय बघा, कमाल. तो आणि आता इथे एक छोटासा रस्ता आहे. आपण तिकडे जाऊया. तिकडनं मस्त असे डोंगराचे व्ह्यूज दिसत आहेत. चला निघूया इकडे. इन्स्ट्रक्शन बघा. एज पर्सन, हार्ट पेशंट्स अँड दोज विथ हाय ब्लड प्रेशर आर नॉट अलाउड. एवढ्या उंचीवर आहे हे. हा व्ह्यू पॉईंट आहे तो. खूप सारी शॉप्स आहे इथे. तुम्हाला फ्रीज मॅग्नेट्स वगैरे, झुमके बिमके काय असेल, स्वेटर, कानटोपी सगळं मिळतं इकडे. आणि आता आपण तिथे चाललो आहे. टायमिंग बघून ठेवा. 8 वाजता सकाळपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पर पर्सन 20 रुपीज. हे 2 तुम्हाला पॉईंट इथे मिळतील. हे बघा तुम्ही कसलं सुंदर दिसतंय हे, कमाल. वरून तर काय भारी दिसेल म्हणजे बघा. वा, मस्त प्लेस आहे. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता बॅकग्राऊंड कसलं भारी आहे ते. आणि आता आपण फर्स्ट टॉवरवर जाऊया. भारी वाटतं इथे. नाईस. आणि या बाजूला पण सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो मी सगळं. एक नंबर आहे. हा मागचा व्ह्यू बघा एकदा. 360 व्ह्यू आहे इथून. इथून 2 पाण्याच्या ठिकाण झरे येतात बघा इकडनं असे व्ही मध्ये. आणि खाली धबधबा होतो तयार. यू आर अंडर सर्व्हिलियन्स. आणि इथे आहे तो 100 मीटरचा ट्रेक पॉईंट. छोटासा रस्ता जातो ते इथे या पॉईंटला. अरे एक नंबर आहे. एक नंबर सगळे जागा आहेत, कमाल. इथून निघूया आपण. गर्दी बघा किती झाली इथे. आता इथे काही राहण्यात काय पॉईंट नाही आता. चलो चलो केस इग्नोर करा तेवढं. प्रचंड वाट लागली. आलेलो आहे आम्ही आता. इथे एक शॉप होतं छोटंसं. इथे आता मॅगी खाणार आहे. व्ह्यू बघा जरा बाजूला कसला खतरनाक व्ह्यू आहे. आणि इथे आम्ही मॅगी खाणार आहे. मॅगी आलेली आहे बघू शकता तुम्ही. ही जरा स्पायसी करायला सांगितली होती मी. अजून लोकल ड्रिंक आहे पायनॅपल फ्लेवरचं. बघूया ट्राय करून. आता म्हटलं हे पूर्णपणे आयुर्वेदिक बनवतात. लोकल मुन्नारचं ड्रिंक आहे हे. सो तुम्ही इथं आलात तर नक्की ट्राय करा. कसं आहे? छान आहे. म्हणजे ट्राय करू शकता प्रत्येक जण इथे. खरंच छान आहे. आता रेडी आहे. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आता मुन्नारमध्ये. आता आणि बाईक मी घेणार आहे.
चलो. तर आता आपण आलेलो आहे इको पॉइंटला. बघूया खरंच इथे इको आहे की नाही येते. ठेवा बॅकग्राऊंडला ऐकू तर येत असेल तुम्हाला. मोठमोठाली झाडं आहेत आणि इथे आपल्याला जायचं आहे. बघा इको पॉइंट काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. कसं आहे भाई, अशी ओपन स्पेस आहे ही इथे अशी, आणि पूर्ण सगळं असं जंगल आहे. प्रणव आलं 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 ऐकू आलं. येतोय भाई समोर, दोनदा तीनदा असा घुमतोय आवाज. आणि तिथे छोटंसं पॉइंट आहे, आपण तिथे जातोय आता. पण भारी प्लेस आहे ही, ओपनच्या ओपन आहे आणि बाजूला डॅमचं बॅक वॉटर येते ते आहे. इथे तिथपर्यंत सगळे ते स्पॉट आहेत. हा इथे आणि आम्ही मगाशी तिथे होतो. अजून तिकडच्या बाजूला एक आहे. इको पॉइंटला बोलूया आता बाय बाय, जाऊया पुढे मटुपट्टी डॅम. पोचलेलो आहे ते मटुपट्टी डॅमवर. आता माझ्या मागे आहे डॅम. आणि मुन्नारमध्ये 3 दिवसानंतर आज पहिल्यांदा पाऊस अनुभवला आम्ही. केरळमध्ये पाऊसच नव्हता 3 दिवसापासून. पण आता थंडी दिवस असते ना, अक्षरशः दात असे उबळत आहेत. मटुपट्टी डॅमचं सगळी माहिती आहे ही, नक्की वाचून जा. एवढं काही दाखवणार का नाही आहे, कारण का आपल्याकडे पण डॅम्स खूप असतात. पण तुम्ही जर तिकडनं जरा बघितलं तर व्ह्यू पॉईंट आहे, आणि इकडनं जर बघितलं तर व्ह्यू पॉईंट आहे. मी रिटर्न बॅक टू मुन्नार आलेलो आहे. आणि काल ज्या बॉटॅनिकल गार्डनला आलो, तिथली कॉफी आम्हाला आवडली होती, सो आम्ही परत कॉफी प्यायला आलो इथे. स्पेशल तेवढ्यासाठी आलेलो आहे इथे बॉटॅनिकल गार्डनच्या इथे. काय आता नवीन आमचा प्लॅन बनलेला आहे तो म्हणजे पोथामेडी व्ह्यू पॉईंट. कारण का आमच्या बाईकचं झाले आहेत फक्त 76 किलोमीटर आणि अजून 24 किलोमीटर उरलेले आहेत. सो ते आहे इथून 5 किलोमीटर. आणि मग तिथेच KSRTC बस स्टँड आहे, आम्ही तिथूनच बाईक रेंट केलेली आहे. सो आमचे करीबन एक 8 किलोमीटर होतील, बाकीचे उरलेले असू देत. आलं तर बॉटॅनिकल गार्डनच्या इथेच ही फिल्टर कॉफी मिळते, सॉरी मशीनची कॉफी मिळते, ती नक्की ट्राय करा. आम्ही खास तिथे आलेलो आहे आणि 1 नंबर चव आहे त्याचीच, त्यामुळे आम्ही आलेलो आहे. आणि खरं सांगतो हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, खरोखर 1 नंबर व्ह्यू पॉईंट आहे. चेकआउट जरा करा, दाखवतो थांबा. बाईक दिलेली आहे मी, आता रिटर्न केलेली आहे. त्या पद्धतीनं मुन्नार डे 2चा व्लॉग होतं इथेच समाप्त. भेटूया आता डायरेक्ट LP मध्ये. चलो बाय.